नमस्कार मंडळी, आज आपण CBD बेलापूर येथील किल्ला या ठिकाणी स्थापन असलेल्या सती आसरा या देवीच्या मंदिरात दर्शनाला चाललेलो आहे। निसर्गरम्य असलेल्या या ठिकाणी सती आसरा म्हणजेच मोठ्या बाया या देवीचं मंदिर आहे। आता आपण CBD बेलापूरच्या किल्ला या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलेलो आहोत। आता इथून डाव्या हाताला गोवर्धनी माता मंदिर आहे आणि आपण सरळ चाललेलो आहोत तिथे मोठ्या बाया यांचं मंदिर आहे। बस आता आपण खाली पायऱ्या उतरून जाऊया। आता याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे कशी देवी प्रकट झाली किंवा काय? माझं नाव दिलीप दामोदर बालम। मी इथं स्थानिक रहिवासी आहे। ही जी मातेची मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे। ही पेशव्यांच्या काळामध्ये ही उत्पन्न झालेली आहे। पेशव्यांचे जे सुभेदार होते त्यावेळेला आरमार यायचे, समुद्र मार्गे आरमार यायचे ना, म्हणजे दुश्मन काय, पण त्यांच्यावर संरक्षण करण्यासाठी म्हणजे ह्याने त्यांनी देवी धावा केला काय, आणि त्या देवी त्यांना प्रसन्न झाली। ते देवीचे भक्त होते, त्यांनी प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी सांगितलं का तुम्ही ह्या स्थानाला इथं उभा आहे, मी तो उभे राहीन, तुम्ही काही काळजी करायची नाही म्हणून। देवीची स्थापना किती वर्षापूर्वी झाली होती? ही देवीची स्थापना म्हणजे स्थापना नाही, ही उत्पत्ती झालेली आहे देवीची। देवीची उत्पत्ती झालेली आहे ना, ही जवळ पेशव्यांच्या काळात झालेली आहे। हां, पेशव्यांचे जेव्हा म्हणजे कोकणातून जेव्हा इकडे यायचे पुढे वसईला वगैरे असेल तर ते मध्ये म्हणजे स्टॉप घेत जायचे, थांबत जायचे आराम कर विश्राम करतो। तेव्हा ते या किल्ला आपल्या बेलापूर किल्ल्यावरून मग ठाण्याला जायचे, ठाण्यावरून मग वसईपर्यंत जायचे। त्यावेळेला तेव्हा मग यांनी समुद्र मार्गाजवळ असल्यामुळे इथे वैरी दुश्मनांचे आरमार इकडे यायचे काय, आणि त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी सर्व आरमारी खूप व्हायचे। त्यावेळेला त्या लोकांनी ते देवीचे जे सुभेदार होते ते देवीचे भक्त होते, माऊलीचे भक्त होते। तर त्यांनी आईला विनवणी केली का आमच्या असं याच्यापासून आमचं संरक्षण करा। मग माऊलीने त्यांच्या स्वप्नात दृष्टांत दिला आणि त्यांनी माऊली सांगितलं का मी इथे आहे, तुम्ही काळजी करू नका म्हणून। ती ह्या पाण्याच्या ठिकाणी इथं जलाशय होतं ना, तलाव आहे, विहिरी आहेत, त्यांच्यावर त्या इथं स्थापन झाल्या। आणि स्थापन झाल्यानंतर मग त्यांनी माऊलींनी येणाऱ्या शत्रूपासून या सुभेदारांचं, या इथल्या सैनिकांचं सगळ्यांचं संरक्षण केलं। सती आसरा किंवा मोठ्या बाया का म्हणतात? ह्या ज्या आहेत ह्या अप्सरा आहेत, ह्या इंद्राच्या दरबारातल्या 7 अप्सरा, ह्या ज्या आहेत ना, यांचं जनकल्याण करण्यासाठी कल्याणासाठी यांना धर्तीवर अवतार घ्यावा लागला। आणि ह्या खाली आल्यानंतर यांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे पाण्या ठिकाणी ज्या ठिकाणी जलाशय असेल त्या ठिकाणी यांनी अवतार म्हणजे स्थापना केली, आपल्या म्हणजे स्थान उत्पन्न तयार केले काय, आणि इथून त्यांनी त्या लोकांचं जनकल्याण करण्यास सुरुवात केली काय। या विहिरीजवळ, पाण्याजवळ, तळ्याजवळ किंवा ओढ्याजवळ अशा ठिकाणी यांचं स्थान आहे। दिलीप काका ज्यांचं संपूर्ण कुटुंब या देवीच्या सेवेत पूर्ण तत्पर असतं आणि नवरात्र आणि चैत्रेची नवरात्र ही खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तर तुम्ही देखील या मंदिराला भेट द्या असं मी म्हणेन। आणि कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका।